नमस्कार. आज आपण कंबाईन 2022 ची जी प्री झाली होती, त्यामधील भूगोल या विषयाचे 15 प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरण किंवा आयोगाचा ज्याला आपण एकदम लेटेस्ट ट्रेंड म्हणूया 2022 म्हणजे हा लेटेस्ट बिकॉज आपण तयारी करतोय 30 एप्रिल 2023 साठीची तयारी करतोय कंबाईनची, जी आता संयुक्त वर्ग ब आणि क होणार आहे. पण आता आपण 2022 मध्ये जे काही प्रश्न कंबाईन वर्ग ब मध्ये विचारण्यात आले होते त्याच्या संदर्भातला भूगोल या विषयाचे प्रश्न बघूया. मी लेटेस्ट ट्रेंड यासाठी म्हणतोय की त्या वर्षी आयोगाने काही चेंजेस केले का प्रश्न विचारण्याचा जो काही ट्रेडिशनल पॅटर्न असतो ठराविक, आता एक तर हा स्टॅटिक सब्जेक्ट आहे, काही फार व्हेरिएशन्स नसतात, पण तरी आयोगाने काही चेंजेस केले का ते सुद्धा आपण बघूया. आणि आयोगाचे विचारणे प्रश्न, प्रश्नांची उत्तरं, रद्द करणारे प्रश्न, हे सर्व आपल्याला यातनं अंदाज येतो आणि मग आपला याचा जी काही आपली समोरचं टार्गेट आहे 30 एप्रिल या तयारीसाठी हे आपल्याला काय पडतं जास्त उपयुक्त होतं, म्हणून आपण याची माहिती घेऊया. मग हा पेपर जो आहे हा कंबाईन 2022 चा पेपर आहे इथे. ओके. आणि आपला विषय आहे याच्यातला तो म्हणजे कुठला आहे, तो भूगोल या विषयासंदर्भातील आता आपण 15 प्रश्नांची माहिती घेऊया. किती प्रश्नांची? 15 प्रश्न असतात प्रत्येक परीक्षेत. एखाद दुसऱ्या परीक्षेत 14 प्रश्न आलेले आहे, हे लक्षात घ्या. पण ऑलमोस्ट आतापर्यंत ट्रेंड काय होता, हा 15 प्रश्नांचा होता भूगोलाचा. 15 प्रश्न 100 पैकी हे भूगोलाचे असायचे. 2023 मध्ये आयोगाने जो काही एक थोडासा इन ऍडिशन किंवा त्याला म्हणतो मी रिस्ट्रक्चर जो प्रीचा सिलेबस दाखवलेला आहे, त्यात त्यांनी गणित व बुद्धिमत्ता चाचणी याला बायफरेट केलेलं आहे. हे एकत्र होतं आधी, त्याचा त्यांनी 8वा घटक तयार केलेला आहे. मग 8वा घटक तयार करताना मे बी त्याच्यावरचे प्रश्न वाढणार आहेत आणि मग जीएस मधल्या कुठल्या तरी फॅक्टर, कुठल्या तरी घटकाचे प्रश्न काय असतील, कमी करणार आहे का, सो आता आपण प्रिडिक्ट करू शकत नाही, आपण अंदाजही करू शकत नाही. आपल्याला आहे तो 2012 पासून ते 2022 पर्यंत गेल्या 10 वर्षात आयोगाचा पॅटर्न काय होता, 17 जेव्हापासून संयुक्त झाली तोपर्यंत 22 गेल्या 5 वर्षात आयोगाचा पॅटर्न काय होता, याच्या आधारे आपलं काही विश्लेषण किंवा परसेप्शन आपण करू शकतो. पण पुढे काय होईल ते 23चाच 30 एप्रिलचा पेपर आल्यावर आपल्या हातात लक्षात येईल नक्कीच. तर बघूया भूगोल या विषयाचा प्रश्न. मग पहिला प्रश्न याच्यातला, ही ए सिरीज आहे, मी सिरीज पण सांगतो कुठली आहे, ए सिरीज आहे, त्याच्याच आन्सर की आयोगाचे आहे. मग काय प्रश्न आयोगाने आन्सर की काय ठरवले, काही प्रश्न रद्द केले असतील ते सुद्धा आपल्याला चेक करता येईल आणि ते सुद्धा माहिती पडेल. मग बघा, महाराष्ट्र राज्याच्या 1911 ते 1921 या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती, याचे कारण काय? दॅट इज निगेटिव्ह ग्रोथ रेट म्हटलेलं आहे, ऋणात्मक होती. काय होतं, स्टेट ऑफ द महाराष्ट्र वॉज निगेटिव्ह. याचं कारण विचारलंय, काय विचारलंय, कारण विचारलेलं आहे. आणि जरी काल 4 ऑप्शन दिले त्यातला एक आहे, त्या काळात कमी जन्मदर होता, साथीच्या रोगांमुळे मृत्यू दरातील वाढ झाली, पुरामुळे झालेले मृत्यू आणि औद्योगिकरणाचा अभाव, असे 4 कारण सांगितले. सो मी याला एका साईडला म्हणतो इट्स अगेन कंटेंट बेस्ड प्रश्न आहे. हे वारंवार ज्यावेळेस आता साधारणतः तुम्ही भूगोलातनं जरी अभ्यास करायचा असला किंवा इकॉनॉमी मधनं, पण लोकसंख्या हा घटक वाचण्यासाठी मी तरी बऱ्याच वेळा रिकमेंडेड करतो की आपलं रंजन सरांचं जे पुस्तक आहे फार इट्स इनफ, खूप चांगलं विश्लेषण, खूप जी डेप्थ पाहिजे लोकसंख्येची, जी डेप्थ सुद्धा दिलेली आहे, तो डेटा सुद्धा या पुस्तकात अवेलेबल आहे. इकॉनॉमीच्या अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था म्हणून सरांचं पुस्तक आहे आपलं भगीरथ प्रकाशांचं, त्यातला लोकसंख्या धड्या केला की त्यातनंच हे सगळं होतं आणि सरांनी त्यातच फेजेस मांडलेले आहे. आपल्या लोकसंख्येच्या ज्याला आपण म्हणतो फेजेस आहेत, डेव्हलपमेंटच्या फेजेस, वाढीच्या फेजेस, ती ग्रोथ जी आहे, ती वृद्धी जी आहे, ती कशी झाली, जास्त झाली, कमी झाली, हे सगळं विश्लेषण सुरुवातीला आहे. आणि याला आपण म्हणतो अॅनालिटिकल क्वेश्चन्स. याला काय म्हटलं, इट इज नॉट बेस्ड ऑन इन्फॉर्मेशन, दिस इज काइंड ऑफ द अनालिसिस. हा अॅनालिटिकल क्वेश्चन आहे असं आपण म्हणू शकतो. पण तुम्ही म्हणा सर अॅनालिटिकल आहे, फक्त विधानात्मक नाही का, स्टेटमेंट बेस्ड नाही का, त्यात फक्त 4च हे दिलेले ऑप्शन्स दिलेले आहे. पण लक्षात घ्या, तरी हा प्रश्नाचं स्वरूप अॅनालिटिकल मध्ये जातं, हे लक्षात घ्यायचं आहे. हे फार इन्फॉर्मेटिव्ह स्वरूप आयोगाने विचारलेलं नाहीये. इन्फॉर्मेटिव्ह केव्हा म्हणतो, जेव्हा ते किती आहे, सर्वात प्रथम जिल्हा कुठला, प्रथम राज्य कुठलं, शेवटचा जिल्हा कितवा, शेवटचं राज्य कुठलं, त्याला आपण इन्फॉर्मेटिव्ह बेस म्हणतो. पण दिस इज द अॅनालिटिकल काइंड ऑफ क्वेश्चन्स असं मी म्हणेन. मग याच्यात आपल्याला 4ही ऑप्शन्स मधनं तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्यांचा अभ्यास झाला असतो आणि आपल्याला हे उत्तर माहित आहे की उत्तर काय, साथीच्या रोगांमुळे मृत्यूदरात वाढ झाली होती. हे सगळ्यात अप्रोप्रिएट त्याचं कारण आहे, हाय डेथ ड्यू टू द एपिडेमिक, असं त्याचं उत्तर आहे. मग आता फक्त आपण 4 ऑप्शन्स डिस्कस करू. मी असं म्हणेन, तुम्ही ज्यावेळेस तुमचा कंटेंट वाचून तयार होतो, जेव्हा तुमचा कंटेंट झालेला असतो, त्यानंतर जेव्हा आपण एमसीक्यू थ्रू रिव्हिजन करतो, आणि ती रिव्हिजन फार महत्वाची असते, म्हणजे कंटेंट वाचून झाल्यावर अंटिल अँड अनलेस तुम्हाला कंटेनच एम्प्टी आहे, तुम्ही इथे एमसीक्यू सोडवणार कधी, तर रिवाइज करणार कधी, त्याला अर्थ उरत नाही. पण मी कंटेंट जेव्हा प्रिपेअर करतो, रीडिंग होतात माझ्या, अँड देन हा कंटेंट जेव्हा रिव्हिजन थ्रू मी एमसीक्यू थ्रू जातो, तो खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा तुम्ही कुठल्या प्रकारे त्याला वाचावं किंवा रिवाइज करावं असं मी इथे सांगितलं या प्रश्नाच्या दृष्टीने. आणि मग पुढच्या प्रश्नामध्ये आपण सरळ जाऊ. फक्त मी तुम्हाला काही सांगतो, आता इथे कारण विचारलंय, बरोबर. मग आता
कमी जन्मदर, त्या काळातील कमी जन्मदर असं झालं असेल का या काळात कमी जन्मदर असेल? तर यस, कमी जन्मदर नव्हता. लक्षात घ्या, या काळात जन्मदर हा अधिक होता, पण तेवढाच्या पेक्षा अधिक होता मृत्यूदर. ओके, लक्षात घ्या, त्यापेक्षा अधिक काय असतं? मृत्यूदर. ज्यावेळेस जन्मदर आणि मृत्यूदर समान असतात त्यावेळेस तुमची ग्रोथ स्टेडी असते. ज्यावेळेस जन्मदर जास्त मृत्यूदर कमी असतो त्यावेळेस तुमची ग्रोथ हाय असते. ज्यावेळेस जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त त्यावेळेस ग्रोथ काय असते? डिक्लाइन होते. दॅट्स अ सिम्पल. इतकं सोपं ते आहे, हे लक्षात घ्यायचंय. पण त्या काळात जन्मदर कमी नव्हता, जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त होता. काय होता? मृत्यूदर जास्त होता, हे लक्षात घ्यायचंय. आणि मृत्यूदरातील वाढ कशामुळे झाली? तर साथीचं रोग एक कारण होतं, असं लक्षात घ्या. पुरामुळे झालेले मृत्यू असं काही सापडत नाही, बट ऑब्वियस तिथं नॅचरल कॅलॅमिटी झाल्या होत्या, नैसर्गिक आपत्ती तिथं आल्या होत्या, पण ते दुष्काळ होते, ते चक्रीवादळ होते. असे 1911 ते 1913च्या संदर्भात किंवा मध्ये, आणि ज्याला आपण म्हणतो पहिलं महायुद्ध 1914 ते 1918चं जो पहिलं महायुद्ध आहे, हे पण त्या युद्धात भारतीय जे काही सैनिक होते जे इंग्रजांतर्फे लढले होते त्यावेळेस तिथं त्यांचा पण समावेश होतो. औद्योगिकरणाचा अभाव हा त्यातला प्रश्न होत नाही. आपल्याला सर्व चेक करत असताना याला जर मला रिवाइज करायचंय, मी याला काय म्हणतो? भारताच्या लोकसंख्येबद्दल. तर पहिले मी लिहितो जन्मदर म्हणजे काय. तर ज्यावेळेस जन्मदर म्हणजे काय, तर मृत्यू याच्या वेळेस जन्मदराचं उत्तर काय लिहितो आपण? जन्मदर म्हणजे काय, तर एका दर 1000 जीवनामागे किती लोक जन्माला येतात, दॅट इज जन्मदर. सेम अबाउट मृत्यूदर. 1000 जीवनामागे किती लोकचा किंवा किती व्यक्तींचा मृत्यू होतो, दॅट इज युअर मृत्यूदर. अशा त्या व्याख्या दिलेल्या. हा एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. मग आता आपण याच्यातला काय होतो याचं मी सांगितलं, इथं कमी जन्मदर नव्हता, तर इथं मृत्यूदर अधिक होता. काय होता? मृत्यूदर अधिक होता, हा तो काळ. याचा मृत्यूदर अधिक होण्याची कारण, त्यातलं एक कारण इथं आहे. त्यातली कारण कुठली होती? यस, बट ऑब्वियस पहिलं कारण होतं साथीचा रोग, म्हणजेच तुमचं कॉलेरा असेल, प्लेग असेल, अशा रोगांमुळे झालेलं. दुसरं एक कारण होतं याच वेळेस नैसर्गिक आपत्ती. आणि नैसर्गिक आपत्ती कुठल्या कुठल्या होत्या हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्या नैसर्गिक आपत्ती म्हणजे चक्रीवादळ होतं, त्यानंतर तुमचं असणारं दुष्काळ होता. ह्या दोन्ही गोष्टी घडलेल्या होत्या. त्याच्यानंतर तिसरं त्याला मी म्हणेल पहिलं वर्ल्ड वॉर, पहिले महायुद्ध. या 3 कारणांचा हा एकत्रित परिणाम, पण साथीच्या रोगांचा जास्त परिणाम होता, हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. याच्यानंतर मी तिथं दुसरं जर कारण मला वाटलं की बोलावं किंवा सांगावं, तेव्हा मी दुसऱ्या कारणामुळे काय टाकेल, प्रामुख्याने जर मला याचं विश्लेषण प्रोव्हाइड करायचं असेल, विश्लेषण प्रेझेंट करायचं असेल, तर मी इथे नक्की काय सांगेल बघा. तर आपल्या भारताची लोकसंख्या, याचा जर मला काही उल्लेख करायचा असेल, भारताची लोकसंख्या, बरोबर, आणि ही भारताची एकूण लोकसंख्या ज्यातनं आपण जनगणना करत आलो, बरोबर, जनगणना करत आलो. आणि जनगणना आपण स्टार्ट केली 1872 मध्ये. 1881 पासून मी रेग्युलर लेवलवर बेसिसवर करत आलो आफ्टर 10 इयर्स. तर मी हे 2011 पर्यंत जर आलो, तर याच्या काही फेजेस आहेत. या फेजेस महत्वाच्या आहेत. ह्या फेजेस काय सांगतात मला? त्या फेजेस म्हणजेच त्याला म्हणतात आपण टप्पे. आणि या टप्प्यांमधनं आपल्या एकूण लोकसंख्या वाढीची स्थिती आपल्या लक्षात येते. ती स्थितीच त्यांनी विचारली आहे. 11 ते 21. 11 ते 21 या वर्षाला, 1911 ते 1921 या वर्षाला आपण जनगणना विभाजक वर्ष म्हणतो. कुठलं वर्ष म्हणतो? विभाजक वर्ष. विभाजक वर्ष याच्यासाठी जर मी 1881 चा विचार केला, तर 1881 ते 1901 किंवा मी म्हणेल 1911 या भागात लोकसंख्या वाढ आहे. लोकसंख्या वाढ आहे, पण ती अतिशय मंद गतीने आहे. अतिशय मंद. कुठपर्यंत? 1 पर्यंत. 1 ते 11 ही तर निगेटिव्ह आहे. 1 ते 11 ती काय? निगेटिव्ह वाढ आहे. ती काय झाली? पण 11 नंतर पुढे आलं, 11 ते 21 हे काय झालं आपलं? कुठलं हे झालं? विभाजक वर्ष झालं. 11 ते 21 इथं निगेटिव्ह आहे, पण 21च्या पुढे आलो, 21 ते 51 काय? लोकसंख्या वृद्धी कशी होत जाते? याच्यात वाढ आहे. लक्षात घ्या, वाढते आहे. इथून ती वाढीस लागली आहे. कधीपासून? 21च्या पुढे आपल्या लोकसंख्या वाढ ही सुरू झाली आणि ती वाढत गेली ती 51 पर्यंत. पण 51चा पुढचा कालखंड आपण म्हणतो 51 ते 1981, याला आपण म्हणतो लोकसंख्या विस्फोट. लोकसंख्या विस्फोटाचा कालखंड. विस्फोटाचा कालखंड, दॅट इज पॉप्युलेशन एक्सप्लोजन. सर्वात जास्त हायेस्ट पॉप्युलेशन ग्रोथ इन इंडिया हा या 3 दशकात झालेली आहे.
त्याला कारण काय होती, तर साधे कारण आहे, सामाजिक कारण आपण त्याला म्हणू शकतो. बिकॉज आधी आपल्या इथं इन्स्टिट्यूशनलाइज ज्याला आपण म्हणतो, काय म्हणतोय की डिलिव्हरी ज्या आपण घरगुती व्हायच्या, प्रसूती घरगुती व्हायच्या, आणि मग हळूहळू आपण जसा औषधांचा हे झाला, काय म्हणतो, वापर सुरू झाला, किंवा आपण इन्स्टिट्यूशनलाइज प्रसूती करायला लागलो, त्याच्यामुळे मृत्यूचं प्रमाण कमी होत गेलं. आधी हे जे काही जन्माला आलेलं मूल आहे, बाळ आहे, हे काय व्हायचं, हे दगावत जात होते. या सगळ्या गोष्टीचा परिणाम इथं काय होता, मृत्यूदर अधिक होता. मग इन्स्टिट्यूशनलाइज झालं, आणि त्या काळामध्ये मृत्यूदर अधिक होता. त्यामुळे जन्माला येताना ही काही एक प्रथा होती का 5-7 अपत्यानं जन्म घातला तर त्यातनं 2-3 सर्वाईव्ह होतील, बाकीचे अपत्य काय होतील, त्यातनं मृत्युमुखी पडतात. पण या सगळ्या गोष्टीचा समोर जर झालो, आपण मेडिकली ऍडव्हान्स झालो, आपल्या फॅसिलिटी ऍडव्हान्स झाल्या, आणि सगळ्याच्या सगळ्या अपत्य काय जीवित राहायला लागली, आणि त्याच्यामुळे हा एक्सप्लोजनचा काळ तिथे दिसतो. आपण अवेअर झाला. भारताने 1952 मध्ये सर्वात पहिले लोकसंख्या धोरण काय केलेलं आहे, आणलेलं आहे. आता सध्या आपली जी पॉप्युलेशन पॉलिसी आहे 2000ची, दॅट इज अपडेटेड पॉलिसी असं आपण म्हणतो त्याला. मिड टर्म, शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म असे गोल्स आहे. त्या गोल्सवर बरेच वेळा प्रश्न विचारले, ते सुद्धा तुम्हाला चेक करावं लागेल एकदा. पण अशा स्वरूपाचं, आणि मग पुढचा आणखी काय, जेव्हा आपण पेपरमध्ये येऊ, हे पेपरमध्ये कंटिन्यू प्रश्न, पुढच्या काही पेपरमध्ये प्रश्न आहे, भूगोलाचाच आहे, की 1981 ते त्याला आपण म्हणतो 2011 किंवा 1 पर्यंत लोकसंख्या वाढ आहे, बरोबर आहे, पण वृद्धी दर कमी होत चाललाय. वृद्धी दर म्हणजे तुमचा डिकेडल ग्रोथ रेट कमी होत आहे, पण लोकसंख्या वाढत चालली आहे. अशा फेजेस भारताच्या लोकसंख्येच्या आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. म्हणून हे जे वर्ष आहे 11 ते 21 हे विभाजक वर्ष आहे. एकमेव भारताच्या इतिहासात लोकसंख्येच्या आतापर्यंत एकमेव निगेटिव्ह ग्रोथ रेट आहे, ती 11 ते 21 मध्ये आहे. त्याचं प्रमुख कारण आता जे बघितले होते मगाशी, ते त्याचे काय आहेत, प्रमुख कारण आहे. इतकं माहिती तुम्ही लक्षात ठेवायची आहे. अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करावा असं मला वाटतंय. पुरामुळे काही संबंध नव्हता, हे तर काही संबंध नव्हता. अधिकरणाचा अभाव होता, बट ऑब्वियस अभाव होता. अधिकरणाचा अभाव असल्यामुळे काय तिथं लोकसंख्या त्याच्यामुळे निगेटिव्ह मध्ये जाईल, मृत्यूदर वाढेल असं काही असणार नाही, लक्षात घ्या. बरोबर आहे. उलट चांगलं आहे, औद्योगिकरणामध्ये रोजगार मिळतो. आपण सगळं क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग बोलतो. आता ही कारणं जास्त वाढत चालली आहे रोगराईसाठी, असं पण आता आपण म्हणू शकतो, पण नॉट रिलेटेड राईट नाव. असा एक पॉईंट लक्षात घ्या झाला पहिला प्रश्न, ज्याच्यात तुमचं उत्तर होतं साथीच्या रोगांमुळे. नाउ सेकंड क्वेश्चन. ओके, मी परत दुसरा क्वेश्चन एकदा आपण प्रश्न वाचूया तोपर्यंत. बघा काय प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना रिकामी जागा, म्हणजे रिकामी जागा इन द सेन्स कधी झाली, तर बट ऑब्वियस हा रद्द केला आयोगाने. आयोगाने हा प्रश्न रद्द केलाय, बिकॉज आयोगाने ऑप्शन बरोबर दिलेले नाही. 86-87 याचा ऑप्शन्स आहे. याचं जे काही ऑप्शन दिलेलं आहे ते तुम्हाला आयोगाची गव्हर्नमेंटची वेबसाईट दाखवतो. दिस इज द वेबसाईट महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, बरोबर. महाराष्ट्र कृषी खरेदी विक्री विकास नियम अधिनियम 1963 मधील कलम 39 अनुसार 23 मार्च 1984 हे आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वेबसाईटवर आहे. त्याची वेबसाईट आहे पणन मंडळाची महाराष्ट्राची. त्या वेबसाईटवर गेलं की तुम्हाला हे तिथे येते, आणि त्यावर दिलेलं आहे तारीख आहे 23 मार्च 1984. दॅट इज द अप्रोप्रिएट आन्सर. हे आन्सरच त्याच्यात दिलं नाहीये, हे लक्षात घ्या. काय केलेलं आहे आता, आलाचा प्रश्न रिवाइज काय करूया. कृषी मालाच्या पणन व्यवस्थेच्या विकासासाठी, पणन म्हणजे दॅट इज वितरण, लक्षात घ्या. याच्या विकासासाठी काय करायचं, कृषी माल शेतात पिकवला, शेतातनं तो कलेक्ट केला व्यापाऱ्यांमार्फत, पण तो डिस्ट्रीब्यूट कसा करायचा, लक्षात घ्या. मार्केटिंग कशी झाली पाहिजे, तो ग्राहकांपर्यंत कसा पोहोचला पाहिजे, आणि त्याच्या मार्फत ग्राहकांनी दिलेला योग्य भाव, परतावा तो शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचला पाहिजे. इट इज अ सिस्टीम, इट इज अ चेन. या चेन मधला एक प्रमुख घटक असतो हा पणन याचा, हे लक्षात घ्या. विविध कार्य केले कृषी मंडळाचे पणन व्यवस्थेत अद्यावताच्या आणण्याबरोबरच बरोबर सुसूत्र आणि समन्वय साधण्याच्या दृष्टीने महत्वाची कामगिरी केलेली आहे. अबाउट दिस महाराष्ट्र राज्य कृषी मंडळ असं त्याचं पणन मंडळ त्याचं हे आहे. पण इथं कुठंच ऑप्शन 84 नाहीये, त्याच्यामुळं हा प्रश्न रद्द झालेला आहे. 88-87 आयोगाने चुकवलंय. 83 असं म्हणू शकतो आयोगाकडे चुकलं असेल, किंवा इथं प्रूफ रिडिंग मध्ये ते राहिलं असेल, प्रश्न काढणाऱ्यांनी 84 दिलं असेल, टाईप करणाऱ्यांना नंतर त्यात प्रूफ रिडिंग झालं नसेल, असं आपण म्हणूया. दॅट्स ऑल. हा प्रश्न रद्द झालेला आहे. सेकंड क्वेश्चन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा. सॉरी, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3. आता बघा, भारतात या पिकाला सुवर्ण तंतू असे म्हणतात. भारतात या पिकाला सुवर्ण तंतू असे म्हणतात. त्याचं उत्तरच काय आहे, ताग. आता ताग त्याला आपण म्हणतो ज्यूट. आता या दोन बेसिक फार सोप्या सोप्या गोष्टी आहेत.
हे बेसिक गोष्टी आहे. भारतात ताग असेल, ज्यूट असेल, आणि आपल्याला माहित आहे याच्याबद्दल काय, तर आपल्या भारतात असणारा तुमचा महत्वाचा तो म्हणजे वेस्ट बेंगॉल, ज्याला आपण म्हणतो भारताचा पश्चिम बंगालचा भाग जो आहे, या भागातलं, याला दमट वातावरण असते. नक्की त्या भागात हे पीक चांगलं येतं. ताग, तुम्हाला सुतळी आठवतं किंवा सुतळी तुमच्या डोळ्यासमोर आहे. सुतळीचा ऑलमोस्ट रंग कुठला आहे, गोल्डन, त्याचा गोल्डन टाईपचा कलर असतो, त्याच्यामुळे त्याला काय करतात, गोल्डन कलर असं आपण म्हणू शकतो सुतळीला. दॅट इज वाय इट इज कॉल्ड गोल्डन फायबर. फायबर म्हणजे धागा, बरोबर आहे. म्हणून सुवर्ण तुरी याला ताग म्हणतात. लोकरचा संबंधच नाहीये. कापूस इट्स ते पांढरं सोनं वगैरे त्याला आपण म्हणतो, कापसाला म्हणतात, पण इट्स व्हाईट गोल्ड असं त्याला म्हटलं जातं, पांढरं सोनं. रेशीम, याचाही संबंध येणार नाही सिल्कचा. ओके, सिल्क ज्याच्यापासून आपण त्याच्यात 4 प्रकार पडतात, तुती असेल, अरी असेल, आणि जे आपल्या महाराष्ट्रातले पण कुठले कुठले प्रकार होते आपल्याला माहित आहे सगळं. हे पण इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पण याचं उत्तर आहे ताग, ज्यूट. आज भारतात सर्वात अधिक ज्यूटचं उत्पादन हे बिहारमध्ये होतं. एका काळात ज्यूटचं सर्वात अधिक उत्पादन हे पश्चिम बंगालमध्ये राहायचं आणि ते किनारी भागात घ्यायचो. पण आपण कॉन्शियसली याचं उत्पादन आता कुठं वाढलेलं आहे, बिहारमध्ये वाढलेलं आहे, आंध्र प्रदेश, मग पश्चिम बंगाल, असा तो क्रम आहे. 2017-18चा आपण काय काढला तर क्रम काढला तर प्रोडक्शनचा. बिकॉज आपण आता अंतर्गत भागात सुद्धा याचं उत्पादन घ्यायला लागलो. याचा उपयोग काय असतो तागाचा, या ज्यूटचा, याचा बारदाणे, पोते, ज्याच्यातनं शेतीच्या मालाची ने-आण करण्यात येतं, त्याच्यासाठी हा महत्वाचा भाग आहे आणि तो उपयोगात आणला जातो. हे सुद्धा लक्षात घ्या, ज्यूट. बाकीचं जेव्हा जेव्हा संदर्भ येईल तेव्हा मी एक्सप्लेन करेन, पण या प्रश्नाचं उत्तर काय येतं, ज्यूट येतं. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रात पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेने, फार सोपा प्रश्न होता, फारच सोपा, कोणता पर्वत आढळतो? आता महाराष्ट्रात एकूण जर आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रात असणारी एकूण जी काही ही रांग आहे, उत्तर दक्षिण म्हटलं त्यांनी, तर आपल्या पूर्व पश्चिम पसरलीवरची सातपुडा आहे. त्याच्यानंतर या साईडनी, वाटल्यास मी पेन बदलतो, बघा, ही आपली कुठली, सह्याद्री. पण सह्याद्रीच्या 3 रांगा एक्सटेंड झालेल्या आहे, पूर्व पश्चिम, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. मग इथं दिलेला असणारा शंभू महादेव, बरोबर आहे, किंवा सातमाळा, अजिंठा आणि सातपुडा, ह्या सर्व पूर्व पश्चिम आहे. हरिश्चंद्र बालाघाट दिलेली नाही, पण या सर्व रांगा कशा पसरल्या, पूर्व पश्चिम. फार सोपा होता, एकमेव. म्हणजेच काय, ऑलमोस्ट सह्याद्रीचं जे फॉर्मेशन आहे हे काय, उत्तरेकडून दक्षिणेकडे. मग आपण सह्याद्रीबद्दल जेव्हा आपण काही थोडंसं एक्स्ट्रा माहिती करतो किंवा आपण बोलतो सह्याद्रीबद्दल, तेव्हा आपल्याला आपण असं म्हणू शकतो, सह्याद्रीच्या या भागात बोलताना सह्याद्रीसाठीच काय, तर बघा, जर आम्ही आपल्या महाराष्ट्राचा विचार केला, आणि या महाराष्ट्रात हे सह्याद्री, तर साधारणतः आपल्या महाराष्ट्रात जे सह्याद्रीचं एक्सटेन्शन आहे असं मी म्हणू शकतो, या साईडनी तापी नदी, बरोबर, आणि या साईडनी तेरेखोल, असा महाराष्ट्रात सह्याद्री एक्सटेंट आहे. साधारणतः महाराष्ट्रात जी 640 किलोमीटर आहे. आता पण कन्फ्यूज आहे आपण होतो आयोगाच्या उत्तरामुळे, कधी 440 कधी 640, तो इट्स 640 असं त्याचं साधारणतः आहे. आणि हा असणारा सह्याद्री, याच्या 3 रांगा, त्यातला सातमाळा अजिंठा, इकडे हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव, ही जी वरची रांग आहे ही आपली कुठली आहे, ही सातपुडाची रांग आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि या रांगांचा असं एक्सटेन्शन महाराष्ट्रात पसरलेला आहे. सह्याद्रीचा विचार केला तर महाराष्ट्रात असणाऱ्या सह्याद्रीला आपण उत्तर सह्याद्री म्हणतो, ज्याच्यात सर्वात उंच शिखर तुमचं कळसुबाई आहे. महाराष्ट्रात सह्याद्री किंवा उत्तर सह्याद्री किंवा उत्तर पश्चिम घाट, याच्यात उत्तरेकडे उंची वाढते, दक्षिणेकडे कमी होते. पण बाकीचा जर भारताचा सह्याद्री बघितला, दॅट इज द रेस्ट ऑफ सह्याद्री, म्हणजे त्याला मध्य सह्याद्री किंवा दक्षिण सह्याद्री, मध्य सह्याद्री म्हणजे कर्नाटक, गोवा, निलगिरी पर्यंत, बियॉन्ड दॅट निलगिरी, केरळ, तामिळनाडूमुळे गेलेला जो सह्याद्रीचा भाग आहे त्याला म्हणतो आपण दक्षिण सह्याद्री. आणि त्या दक्षिण सह्याद्रीमध्ये बघितलं तर त्या भागात, ज्याला तुम्ही अन्नाईमुडी म्हणता, इल्लाई मेल्लाई डोंगर रांगामध्ये असणारा सर्व उच्च शिखर, तिकडे दक्षिणेकडे उंची वाढते. असे बेसिक पॉईंट्स आहे, तुम्हाला सगळे क्लिअर असेल, पण सिंपल पॉईंट्स आहे, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला या भागात. आणि काही घाट आहे, ते रस्ते, जेव्हा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा मी तिथं उल्लेख करेल, पण असं तुम्हाला सह्याद्रीच्या बाबतीत लक्षात ठेवावं लागणार आहे. हा आपला नेक्स्ट प्रश्न होता, सोपा प्रश्न होता, त्याचं उत्तर काय दिलं त्यांनी, सह्याद्री दिलेलं आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. नाउ नेक्स्ट, आता बघा, हा थोडा ट्रिकी प्रश्न होता, असं मी म्हणतो, शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळालेले नाही. आता फोकस किती आहे तुमचा वाचताना, आणि व्हॉट इज युअर अंडरस्टँडिंग, इट्स डिपेंड कम्प्लिटली ऑन युअर अंडरस्टँडिंग. सर हा सौदीमध्ये होता का, सर हा भगीरथच्या पुस्तकात होता का,
सर हा दीपस्तंभ आणि व्हॉट एअर या पुस्तकात का त्या पुस्तकात कुठनं घेतला पहिला प्रश्न असतो मुलांचा. सर कुठनं उचललेला प्रश्न, कुठनं आणलेला नाहीये, तिथंच ठेवा. कॉन्शियसली फक्त फोकस करा. आपण काही लॉजिक्स आणि अंडरस्टँडिंगच्या आधारे या उत्तराला आपण काय याचा आधार घेऊन आपण उत्तर काढू शकतो. आयोगाने पहिलं की दुसरं उत्तर दिलं होतं, सेकंड की आयोगाने उत्तर काय केलं, परत चेंज केलं असं मी म्हणेल. बघा आता काय विचारलंय तुम्हाला इथं. पहिले अयोग्य विधान कुठले. शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळालेले नाही म्हटलेलं. आता मला काय करायचंय मी समजून सांगतो. व्यापारीकरण, शेतीचे व्यापारीकरण, दॅट इज त्याला आपण म्हणतो की मला कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर. कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर म्हणजे त्याला कॅपिटल लागेल. विदाउट कॅपिटल तुम्ही कमर्शियलाइज कसं करू शकाल ऍग्रिकल्चर. बिकॉज कमर्शियलायझेशन म्हणजे मार्केटिंग आली, कमर्शियलायझेशन म्हणजे अद्यावत तंत्रज्ञान आलं, कमर्शियलायझेशन म्हणजे तुम्हाला चांगला भाव मिळाला पाहिजे. मग हे विदाउट कॅपिटल तुम्ही पारंपरिक पद्धतीने करणार का कमर्शियलायझेशन? नाही होऊ शकत. व्हेरी सिम्पल. म्हणजे काय दिलेलं आहे, शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही. अरे मिळाले ना, व्यापारीकरणानेच भांडवलदारीला मिळालेलं उत्तेजन. जर व्यापारीकरण करायचं असेल तर दॅट रिक्वायर्स द कॅपिटल, आणि म्हणून त्याला कॅपिटलीकरणाला काय मिळालं, ज्याला आपण म्हणतो की भांडवलदारीला उत्तेजन मिळेल. म्हणून हे पहिलं वाक्य काय दिलं आहे. त्याच्यामुळं ह्याला कुठले योग्य की अयोग्य, पुढे योग्य की अयोग्य आपल्याला ओळखायचं. योग्य की अयोग्य, बरोबर आहे नाही असं त्यात दिलेलं आहे. नाउ नेक्स्ट, शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडेतत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यांमधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले. शेतीच्या व्यापारीकरणामुळे कशावरले, भाडेतत्वावरील वहिवाट म्हणजे आपण तुम्ही काय करता, भाडेतत्व म्हणजे टेनंट ज्याला म्हणतो त्याचा हिस्सा, बरोबर आहे, आणि जमीन लागवडीचे प्रमाण वाढले. असं झालं का, कशामुळे, व्यापारीकरण झाल्यामुळे जास्तीत जास्त लोक स्वतः शेती न करता ती शेती भाड्याने देणं चालू केलं आणि त्याच्यामुळं लागवडीचं प्रमाण अधिक वाढलं. असं झालं का, असं डायरेक्ट दिसत नाहीये. लक्षात घ्या, शेवटी ज्यावेळेस कॅपिटल इन्व्हेस्ट केलं जातं कुठल्याही धंद्यात, मग तो शेतीचा धंदा का असे ना, त्या कुठल्याही धंद्याचा जेव्हा तुम्ही व्यापारी लेवलवर विचार करता, कमर्शियलाइज विचार करता, त्यावेळेस पहिला तुमचा पर्पज असतो प्रॉफिट मेकिंग. विदाउट दॅट आपण बाकीचं काही करणार नाही. आणि असं झालंय, व्यापारीकरण झालेलं आहे का, इट्स अ लिमिटेड. मग तुम्ही ऐकत असाल, मी ते उदाहरण लिहिलेलं नाही पण मी बऱ्याच वेळा सांगत असतो सिंपल, की अंबानी कंपनीनी म्हणजे अंबानीच्या कंपनींनी कुठल्या याच्यात म्हणजे नीता अंबानींचा एक बराच वेळ ती ऍड यायची की त्यांनी फार्मिंग मध्ये, आणि मग त्यांच्या फार्म्स मधले आंबे असतात, ओके, किंवा ते तुम्ही जे लेस किंवा पोटॅटो ज्याला म्हणतो ते फार्मिंग आहे. एक ते शेतकऱ्यांसोबत काय करतात, करार करतात. शेतकऱ्यांना सांगतात तुम्ही इतका बटाटा विका, आणि ती कंपनी काय करते, त्या बटाट्यापासून तुमचे लेस ज्याला म्हणतो आपण चिप्स, वेपर्स तयार करते. मग तेव्हा वेळेस कमर्शियलाइज होते, पण इट्स अ लिमिटेड. इट डझंट मीन काय खूप जास्त वाढलं त्यामुळे लागवडीचं प्रमाण वाढलं आणि जे लोक स्वतः शेती करतात ती शेती कंपनीला देऊन टाकली. बट ऑब्वियस कंपनी फार्मिंग हे बेनिफिशियल आहे का, कंपनी फार्मिंगचे फायदे आहेत का, तर फायदे आहेत. ते आपण प्रमोट केलं पाहिजे. बिकॉज शेतकऱ्यांचा आजचा आपल्या शेतीमधला सगळ्यात मोठा लॅकुना कुठला, कॅपिटल फॉर्मेशन, किंवा आपल्याजवळ भांडवल नाही, शेतकऱ्यांपासून तर नाहीच नाही. बिकॉज तिथं पतपुरवठा हा सर्वात मोठा अजूनही प्रॉब्लेम आहे आणि ते शेतीची कॅपॅसिटी नाही. जितकं त्यांनी कर्ज घेतलं त्याला मिळालं, ते कर्ज त्यात टाकणं, शेतात टाकलं, त्याचं प्रोडक्शन इतकं वाढणार हे होत नाही. मग याच्यासाठी ते उपयुक्त आहे, पण त्याच्यामुळे खूप जास्त वाढ झाली का, जमीन लागवडीचे प्रमाण वाढले दिसते का, तर नाही दिसत. त्याच्यामुळे दोन्ही वाक्य काय अचूक आहे, चूक आहे, हे लक्षात घ्यावं. म्हणून मी म्हटलं इट्स अ अंडरस्टँडिंग बेस आणि तुमच्या लॉजिक्स तेवढे डेव्हलप करावं लागणार आहे. बट ऑब्वियस हा क्वेश्चन रिफ्लेक्शन कुठं आहे, इट्स अ GS4 क्वेश्चन, ऑब्जेक्टिव्ह राज्यसेवा मेन्स, त्याच्यातनं आलेला मिक्सिंग प्रश्न आहे हा, हे लक्षात घ्या. हा ऍक्च्युली हा तिथला सिलेबस आहे त्या अॅग्रो इकॉनॉमीचा, तिथनं उचललेला असेल का माहित नाही मला, तिथनं एक्झॅक्ट उचललं असेल का, पण याचं विधान याचं उत्तर आहे अ आणि ब योग्य विधाने नाहीत. काय अयोग्य आहे हे मी एक्सप्लेन केलं. आय कॅन म्हणजे मला असं वाटतं, आय होप की तुम्हाला ते अंडरस्टँड झालं असावं. पण मी परत म्हणतो अंडरस्टँड होणे फार गरजेचं आहे अशा प्रश्नांना हात घालण्यासाठी. नेक्स्ट, महाराष्ट्रामध्ये लोह खनिजांचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. फार सोपं आहे. आता इथं काय सिंपल उत्तर आहे, वर्धा, नाशिक, बुलढाणा या सिंधुदुर्ग. इथं काही संबंधच नाहीये, बरोबर ना. 4 ऑप्शन पैकी व्हेरी सिंपल 1 लाइनर क्वेश्चन, एकदम सोप्या पातळीचा प्रश्न होता, हे लक्षात ठेवायचं. याला रिवाइज जर करायचं असेल, याला रिवाइज करताना मी आपल्याला परत आपण थोडा महाराष्ट्राचा विचार केला तर याला रिवाइज करताना आपल्याला महाराष्ट्रात याच्यात
काय लक्षात घ्यावं लागेल की आपल्या महाराष्ट्रात एकूण खनिज जे आहे हे एक तर नैऋत्य दिशेने ज्याला म्हणतो किंवा दक्षिण दिशेने आणि असणारा हा पूर्व भाग या दिशेने आहे. महाराष्ट्रात असणारे खनिजांचे साठे, आता लोह असं खनिज आहे दोन्हीकडे, बट लोह कुठे आहे या पण भागात आहे आणि लोह या पण भागात सिंधुदुर्ग मध्ये पण आहे. लक्षात घ्या महाराष्ट्रात लोहाचे साठे कुठले आढळतात, प्रामुख्याने हेमेटाईट स्वरूपाचे लोहाचे साठे असतात. मग त्यातला क्रम लक्षात ठेवा, मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाईट आणि सिडराईट असे जे त्यात क्रम दिलेले आहे. यातला हा सगळ्यात मॅग्नेटाईट काय असतो, सगळ्यात सुपर असतो. आयोगाने एक प्रश्न आला होता, पुढच्या पेपरमध्ये आपण डिस्कशन करू तेव्हा येईल, तो आयोगाने काय केला, रद्द केलेला आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. पण अशा स्वरूपाचा तुम्हाला इथं हा प्रॉब्लेम हे लक्षात ठेवायचा आहे. मग आता यातला सगळ्यात असणार काय, सिंधुदुर्ग असेल, बरोबर आहे. सिंधुदुर्ग सोबतच आपल्याला त्यांनी आयोगाने दिलेलं या साईडला सिंधुदुर्ग आहे, करेक्ट. सिंधुदुर्ग या साईडला लोहाच्या उत्पादनात असणार चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर हे महत्वाचे आहे. आणि काही प्रमाणात इकडे असणारा कोल्हापूर असंही असू शकेल, काही प्रमाणात काय असेल कोल्हापूर, हे सुद्धा लक्षात घ्या लोहांच्या साठ्यासाठी. त्यांनी साठ्याबद्दल तुम्ही म्हणलं सर कोल्हापूर म्हटल्यानंतर ऑक्साईड आहे, कोल्हापूर म्हटलं लोहाचं प्रोडक्शन काय, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तो भाग जो आहे तो वेस्टर्न घाटचा भाग आहे. भारतातला सर्वात जास्त लोह उत्पादन स्ट्रॉंग असणारा पट्टा तो म्हणजे खाली गेला थोडं कोल्हापूरचा गोवा आणि मग तिच्या गेला खाली गेला कर्नाटक, बाबा बुदान, कुद्रेमुख ह्या जे डोंगर रांग आहे सह्याद्रीचा हा सगळ्यात म्हणतो याला आपण इट्स अ काइंड ऑफ द मॅग्नेटाईट. ओके. आणि मग तुम्ही महाराष्ट्रात आला तर हेमेटाईट, परत ओडिसात गेला हेमेटाईट, झारखंडमध्ये गेला हेमेटाईट स्वरूपाचं लोह स्वरूप आढळतं, हे पण लक्षात घ्यायचं आहे. पण अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला हा भाग लक्षात ठेवायचा आहे. भारताच्या 20% साठे अकॉर्डिंग टू बुक, भारताच्या 20% साठे लोहाचे महाराष्ट्रात आहे. लोह साठे महाराष्ट्रात, हा पण एक जाता जाता हा प्रश्न खूप जुना प्रश्न आहे पण पळून गेलेला आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त लोह साठे जर कुठे असेल महाराष्ट्रात सर्वात जास्त, तर ते पण लक्षात घ्या, ते गडचिरोली मधील सुरजागड सर्वात अधिक साठे, हे पण इथं मी म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो हा पण एक भाग इथं लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात शेती क्षेत्रासंबंधी काही समस्या खाली दिलेल्या आहेत. महाराष्ट्रात शेती संबंधी काही समस्या खाली दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची नाही, सामाजिक स्वरूपाची आहे असा प्रश्न आहे. सामाजिक स्वरूपाची आहे असं आपल्याला चेक करायचं. मी गडबड करतोय, तुम्ही करू नका. प्रश्न वाचताना फोकस आणि कॉन्शियसली प्रश्न वाचायचा आहे. ओके. लक्षात घ्या, आहे म्हटलेलं आहे. मग आता हवामानाची, आता फार सोपं आहे. हवामानाची प्रतिकूल परिस्थिती, मर्यादित कृषी संशोधन, आर्थिक, आता हवामानाची प्रतिकूल हा भौगोलिक समस्या आहे. ही कुठली समस्या आहे, त्याला मी भौगोलिक समस्येत टाकेल. यस. मर्यादित कृषी संशोधन, आर्थिक भांडवलाचा अभाव, याला मी म्हणेल पायाभूत सुविधा, या दॅट इज द इन्स्टिट्यूशनलाइज फॅक्टर्स गव्हर्नमेंटनी प्रोव्हाइड केलेल्या, त्याला म्हणतो पायाभूत सुविधा. मर्यादित कृषी संशोधन ही पायाभूत सुविधा आहे की आपल्याकडे संशोधन झालं आहे का नाही झालेलं आहे. आर्थिक भांडवलाचा अभाव, आर्थिक भांडवल आपण समाजात उभं करू शकत नाही शेतीसाठी. गव्हर्नमेंट शुड बी काय म्हणते ते एड प्रोव्हाइड केलं पाहिजे गव्हर्नमेंटनी, म्हणजे हाच काय आहे, इट्स अ काइंड ऑफ युअर इन्फ्रास्ट्रक्चर, बरोबर आहे. आणि मग उरतं शेत जमिनीचे विभाजन, याला जरी आपल्याला कौटुंबिक वाटत असेल पण कौटुंबिक म्हणजेच काय, तर समाजाचा जो खंड आहे. मग आपल्या इथं साधारणतः भारतात हा दॅट इज जी एकूण पद्धती आहे की हिस्से होतात, लग्न झालं की वाटण्या होतात, व्हॉट एव्हर, आणि त्याचा हा इम्पॅक्ट आहे असं म्हणू शकतो. काही समस्या त्यातल्या पैकी कोणती समस्या ही सामाजिक आहे, तर ही शेत जमीन विभाजन ही समस्या सामाजिक स्वरूपाची समस्या आहे. इट्स अ व्हेरी सिम्पल, हाच आयोगाचं उत्तर आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. या ज्या होत्या संस्थात्मक म्हणतो याला घटक, याला म्हणतो आपण भौगोलिक किंवा भौगोलिकच घटक म्हणायचा. आणि हा जो झाला सामाजिक, कौटुंबिक म्हणजे सामाजिक घटक, जो शेतीच्या क्षेत्रसंबंधित ज्या प्रॉब्लेम्स आहे असं जर बायफॉर्गेशन केलं जातं, या बायफॉर्गेशनचा हा संबंध आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2019 अनुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा टुरिझम्स इन इंडियाज डोमेस्टिक इन्कम ॲज 2019. आता पहिले समजून घ्या, हा प्रश्न आयोगाने एकदम विचारला, 2022च्या परीक्षेत विचारला, हे पण लक्षात घ्या. 19चा डेटा आहे. काय असेल, बिकॉज 2019ला सर्वात जास्त इम्पॅक्ट होणारं क्षेत्र कुठलं असेल आफ्टर कोविड-19, दॅट इज टुरिझम. कारण की तुम्हाला डिटॅच राहा,
किंवा एकमेकांच्या संपर्कात राहू नका, ही पहिली अट होती पॅन्डेमिक मध्ये कोविड-19च्या. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कुठल्या क्षेत्रावर झाला असेल? पर्यटन क्षेत्रावर झाला. आणि म्हणून तो प्रश्न कदाचित विचारला गेला असावा की 2019 पर्यंत पर्यटनाचा आपल्या एकूण असणाऱ्या घरगुती ज्याला डोमेस्टिक म्हणतो आपण इन्कम मधला वाटा किती होता. सो हा त्या अर्थाने प्रश्न विचारलेला होता. बिकॉज 20ला कमी आहे, 21ला कमी असणार, आता 22-23ला परत वाढणार किंवा 23ला जास्त वाढणार. आता सगळं मार्केट ओपन झालेलं आहे. आता पॅन्डेमिक मधनं आपण बाहेर पडलेलो आहे 22 मध्ये, कारण 20 आणि 21 पूर्ण पॅन्डेमिक मध्ये गेलेले आहे. परत त्याचा असणारा किती आहे आणि असे किती देश आहे. फॉर एक्झाम्पल युरोपियन कंट्रीज ऑलमोस्ट डिपेंड ऑन द ऑलमोस्ट म्हणतोय मी, आधी तिथं जरी तुमची औद्योगिक क्रांती सगळ्या गोष्टी झाली पण ते फेमस टुरिझमवर, असे बरेच देश आहे टुरिझमवर त्याचा वाटा मोठा असतो, हे पण लक्षात घ्या. पण भारताच्या दृष्टीने त्यांनी विचारण्यात आलेला प्रश्न होता, हे पण इथे लक्षात घ्यायचं आहे. तर हे उत्तर यायचं 9 पॉईंट, आता क्लोज आन्सर 9.34. सो इट्स अ इन्फॉर्मेटिव्ह. हे आपल्याला माहिती पाहिजे होतं. मी असं म्हणत, हे आपल्याला माहिती पाहिजे होतं, माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सो हे विदाऊट तुम्ही रीड गेसिंग लावू शकत नाही. इट्स अ क्लोज आहे, हे फार क्लोज आहे. इट्स अ शार्प इन्फॉर्मेटिव्ह पिन पॉईंट विचारलेला आहे. म्हणून मी आणलं इंडिया कॉन्ट्रीब्युशन ऑफ द ट्रॅव्हल अँड टुरिझम, त्याला पर्यटन म्हणतो आपण. ओके, मग कोणाला वाटतं, मुलांना वाटतं सर ट्रॅव्हल वेगळा आहे, टुरिझम वेगळा आहे. ट्रॅव्हल अँड टुरिझम, ट्रॅव्हल म्हणजेच फिरणे, लक्षात घ्या. नॉट जस्ट टुरिझम, पर्यटन, हे त्याला एकत्र वापरले जाते. तो जीडीपी ॲज अ शेअर ऑफ जीडीपी दिलेला आहे. इन 2019 गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर कॉन्ट्रीब्युशन ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम जीडीपी ऑफ द 9.3 स्पेसिफिक थ्रू इंडिया कॉन्ट्रीब्युशन ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम जीडीपी फ्लक्च्युएट सबस्टेंशियल रिसेंट इयर्स, असं त्यात दिलेलं आहे. 2000 व्हॉट आर द अनालिसिस, पण इट्स म्हणून त्या आयोगाचं उत्तर पण तेच होतं. 9.34 हे आयोगाचं उत्तर आहे. सो इट्स अ इन्फॉर्मेटिव्ह विदाउट, आता गेस घेणं इथं लॉजिक लावणं फार कठीण होऊन जातं, बिकॉज इट्स अ इन्फॉर्मेटिव्ह बेस. ओके, आणि त्या आधारे त्यांनी विचारलेलं आहे असं आपण म्हणूया. फार सोपं आहे. खालील एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्वाचे बंदर आहे. खालील एक, चेन्नई आम्हाला माहिती आहे पूर्व आहे, हल्दिया पूर्व आहे आणि कोलकाताही पूर्व आहे. पश्चिम किनारपट्टीवर कांडला. मग ज्यावेळेस आम्ही भारताचा विचार करतो, बरोबर ना, आपल्या भारताला इथे असणार एकूण भारतावर 13 बंदरे आहेत, ज्याला आपण 13 बंदरे म्हणतो महत्वाची, जिथून आपण व्यापार वगैरे करू शकतो. त्यानंतर आपलं इथं मुंबई, इथं JNPT महाराष्ट्रातच आपल्या, बरोबर. त्याच्यानंतर खाली आलं की मार्मगोवा, किंवा मी त्याला पणजी म्हणतो, मार्मगोवा पणजीच्या जवळ आहे. त्याच्यानंतर न्यू मंगळूर ज्याला म्हणतो आपण, तो या साईडनं येईल कोची. असे या किनारे आपले 6 बंदरे आहेत. त्यानंतर इकडनं खाली गेलो तर इथं मी तुतीकोरन, चेन्नईचं तुतीकोरन. त्याच्यानंतर या साईडला गेलो तर इथं मी चेन्नई म्हणेल. या साईडला गेलो तर चेन्नईच एन्नोर. चेन्नई असं आहे का, या चेन्नईमध्ये म्हणजे सॉरी तामिळनाडूमध्ये 3 बंदर आहेत. त्याच्यानंतर वर गेलं का विशाखापट्टणम, आंध्रप्रदेशचं विशाखापट्टणम. त्याच्यावर गेलं की पॅराद्वीप आणि इकडे आलं की हल्दिया. या साईडला एकूण 6 बंदर आहे. तर तुम्हाला एक महत्वाची 6 बंदर लक्षात ठेवा. ही 6 बंदर आणि प्लस याचं इम्पॉर्टन्स काय. फॉर एक्झाम्पल सर्वात जास्त कंटेनर पोर्ट ज्याला म्हणतो, सगळ्यात जास्त आयात निर्यात कुठं होते, दॅट इज JNPT. ते बनलंच त्यासाठी आहे आपण. ओके, कांडला हे आपण ज्या वेळेस तिकडनं गल्फ कंट्रीमधनं तेल मागवतो आणि ते तेल आणल्यावर पहिलं आपण ते कराचीला राहायचं, तिथं स्टॉप व्हायचं आणि मग ते कंटिन्यू पुढे यायचे जहाज. ते कराची पाकिस्तानला गेलं, त्याला असणारं अल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणून आपण कांडला उभं केलं. आणि सागरी लाटांचं ज्याला आपण टायडल पोर्ट म्हणतो, म्हणजे भरती आली तर जहाज पुढे येतो, ओटीच्या वेळेस जहाज पाण्यात जातं, दॅट इज काइंड टायडल पोर्ट असंही त्याला म्हटलं जातं. मुंबई जुनं आहे सर्वात, भाऊचं धक्का त्याला असं म्हटलं जातं. किंवा ससून हे डॉकेट पणजी, न्यू बंगलोर, इथनं आपण लोहखनिज काय करतो, निर्यात करतो. कोचीनचंही महत्वाचं आहे, बिकॉज या साईडला सगळे आपण मसाल्याची पिकं आयात निर्यात त्याच्यासाठी तिथं होतो. आणि या साईडनं विशाखापट्टणम इज द इम्पॉर्टंट इन टर्म्स ऑफ द युअर बिझनेस ऑर इन टर्म्स ऑफ एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट. कुठलं विशाखापट्टणम इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन पॅराद्वीप, कारण तिथे बॉक्साईट वगैरे आपण तिथनं काय करतो, पाठवतो, लोहखनिज आणि बॉक्साईट, हे सुद्धा लक्षात घ्या. असे पोर्ट्स आहेत, त्याचा इम्पॉर्टन्स आहे. कुठतरी याला फक्त पोर्ट्स विषयी प्रश्न येईल त्यामुळे मी संदर्भ देईल. पण एकूण 6 12 झाले. आणि एक अंदमान निकोबारला आहे, जे सध्या मिलिटरीच्या ताब्यात आहे आपल्या. हे आपलं 13वं मोठं पोर्ट आहे, अंदमान निकोबार. हा सुद्धा पॉईंट जाता लक्षात ठेवायचा. व्हेरी सिम्पल क्वेश्चन, फार सोपा होता. नाव नेक्स्ट, महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त या प्रदेशात आढळते. आता किनारपट्टीच्या भागात तर मे महिन्यात संबंधच नाही,
हे प्रदेशस्थ आहे. किनारपट्टी म्हटल्यानंतर सम व दमट ऑलवेज समान 4 महिने. मराठवाडा बट ऑब्वियस इथं एक्स्ट्रीम असणारच आहे. मी म्हणणार नाही मराठवाड्यात कमी असेल, पण मराठवाड्यात एक्स्ट्रीम असणार काही अस. जितका तुम्ही पठारी भागात याल, जितकं तुम्ही समुद्रापासून लांब याल, समुद्रापासून दूर जाल, त्या भागात तुमचं तापमान काय होत जातं, वाढत जातं. बिकॉज समुद्रापासून लांब असणाऱ्या अंतर्गत भागात तापमान अधिक असतं. पण या भागात मराठवाड्यात सुद्धा एक्स्ट्रीम असतं. पश्चिम महाराष्ट्रात नाही, कारण की पश्चिम महाराष्ट्र हा पर्वतीयचा अर्धा भाग पर्वतीच्या शॅडोच्या या भागात येतो. त्याच्यामध्ये जसं आपण पूर्वेकडे जातो, महाराष्ट्रात जातो पूर्वेकडे, आणि पूर्व विदर्भ हा सगळ्यात दूर असणारा समुद्रापासून भाग आहे. त्याच्यामुळे या भागात सर्वात अधिक तापमानाची नोंद होते महाराष्ट्रातल्या. फॉर एक्झाम्पल चंद्रपूर इज अबाउट टू 44 डिग्री सेल्सिअस. कुठं? चंद्रपूरला 44 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असतं. 45 मे महिन्यात सगळ्यात हायएस्ट टेम्परेचर त्या भागात पूर्व विदर्भाकडे. रिझन बिहाइंड त्यातलं भौगोलिक कारण सांगतो, समुद्रापासून आत आहे. जितकं आत जाल समुद्रापासून तितकं तापमान अधिक असतं. पठारी भागात तशी तापमान अधिक असतं, त्या भागात जास्त आहे. चंद्रपूरला आणखीन मग दगडी कोळसा आणि या सगळ्यांचं उत्खनन, तिथं औष्णिक विद्युत केंद्र, त्याचाही त्याच्यात भर पडते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. पण ऑन एन ॲव्हरेज या गोष्टी ते लक्षात ठेवायच्या आहे. सो याचं तापमान सर्वात जास्त असतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर झाल्यावर असे प्रश्न पडला, सर मराठवाडा का नाही, पूर्व विदर्भच का, मग पश्चिम विदर्भ काय नाही, पूर्वेकडे, बिकॉज समुद्रापासून लांब जाताल तेवढं तुमचं हे जास्त होईल. हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्यायचा, सोपं आहे. नाउ नेक्स्ट, भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते? भिलाई लोह, आणि एकदम सोपं आहे, त्याला काय ना, बरोबर आहे. भिलाई लोह पोलाद उद्योग असणार तुमचं राज्य उत्तर छत्तीसगड. फार सोपं आहे, याच्याला एक्सप्लेन करायचं काही नाहीये. पण आपण रिव्हिजन करूया. आपण रिव्हिजन काय करूया, तर पहिले तर आपण सेकंड 5 इयर प्लॅन, बरोबर ना, सेकंड 5 इयर प्लॅन याच्यामध्ये आपण किती, मला वाटतं सेकंड 5 इयर, यस, 3 लोह पोलाद उद्योग उभे केले. दॅट इज 1956 ते 61 मध्ये. त्यातला एक होता भिलाईचा, तो छत्तीसगड मध्ये उभा केला तुम्ही सोवियत रशियाच्या यांनी. त्यानंतर होता दुर्गापूर, तो म्हणजे पश्चिम बंगालचा, तो युकेच्या युनायटेड किंगडमच्या मदतीने किंवा ब्रिटिशच्या मदतीने. आणि ओरिसा रूरकेला, हा ओरिसा मधला, हा तुम्ही जर्मनीच्या मदतीने केला. हा सेकंड 5 इयर मध्ये 3 झाले होते, हे आपले 3 आहे. अँड दॅट भिलाई इज बिलॉंग फ्रॉम द छत्तीसगड. काय, भिलाई लोह पोलाद उद्योग स्थित असले राज्य कोणते, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याच्यानंतर आपण पुढे आलो, नंतर आपण थर्ड मध्ये, म्हणजे तिसऱ्या, मला वाटतं तिसरा इकॉनॉमीचा भाग आहे, तिसरा 5 इयर प्लॅन मध्ये आपण बोकारो हा एक तिथे एस्टॅब्लिश केलं होतं रशियाच्या मदतीने. कुणाच्या? रशियाच्या मदतीने. आणि त्याच्यानंतर पाचव्या 5 इयर प्लॅन मध्ये आपण आणखीन त्याच्यात भर घातली होती. त्याच्यामध्ये आणखी कुठले होते, फास्का फायर, एक पॅराद्वीपला उभा केला होता, पॅराद्वीप. त्यानंतर तामिळनाडूचं सालेन होतं, लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर विशाखापट्टणम होतं, विशाखापट्टणम हे सुद्धा तिथं केलं होतं. आणि तिथं विजयनगर, इतकेच आणखीन आपण लोहपोलाद उद्योग उभे केले होते. आपल्या भारतातला पहिला लोहपोलाद उद्योग आपल्या सर्वांना माहिती आहे, 1907 ला त्याला आधुनिक लोहपोलाद उद्योग म्हणतो. दॅट इज टिस्को, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी. 26 एप्रिल 1907 ला तो उभा केला होता जमशेदपूर, झारखंड इथे. त्याला सांची म्हणतात. त्या भागात तिथे उभा करण्यात आला होता. 1918 ला आपण इंडिया आयर्न अँड स्टील कंपनी हरिपूर वेस्ट बेंगॉल मध्ये केली होती. आणि 1923 मध्ये विश्वस्तरीय आयर्न अँड स्टील कंपनी भद्रावती कर्नाटक, दक्षिणेकडचा पहिला, तो लक्षात ठेवायचा. जमशेदपूर म्हणजे झारखंड, मध्य भारताच्या तिथला, आणि त्याच भागातला हरिपूर वेस्ट बेंगॉल या साईडला, बिकॉज लोहाची साठी जास्त आहे. असं सर्व आपल्याला एकदा रिवाइज करावं लागेल. फार सिंपल होतं, इट्स नॉट अ बिग डील ऑर बिग चॅलेंजेस, व्हेरी सिंपल. पण या प्रकारचा प्रश्न पडतो, हे पण लक्षात घ्यायचं आहे. नाउ नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य शासनाने नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केले, याचं उत्तर आहे 2017. अगेन, आता हे जे टिपिकल पुस्तक आहे आपले, आपण नेहमी वापरतो, त्यातनं आलेला प्रश्न आहे, त्याचे एक्सप्लेनेशन आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने केव्हा जाहीर केलं होतं, 2017 याचं हे आहे. मी तुम्हाला एवढंच म्हणेल की आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, हा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आला, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणतो मी. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकारने हे धोरण कधी जाहीर केले, त्याला ब्ल्यू रिव्हॉल्युशन म्हणतो आपण, नील हरित क्रांती. म्हणजे खाली लिहिलेलं इथं ब्ल्यू रिव्हॉल्युशन. हे मिशन 2015-16 ते 2019-20 साठी सेंट्रल गव्हर्नमेंटनी जाहीर केले होते. कधी? सेंट्रल गव्हर्नमेंटने. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी जाहीर केल्यानंतर 1 वर्षानंतर स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी ते जाहीर केलं. लक्षात घ्या, याचं पर्पज काय असेल, बेसिकली
का उत्पादन वाढावं, माशांचं उत्पादन वाढावं, हे लक्षात घ्यायचं आहे. जर आपण करंट काही स्टॅटिस्टिक बघितलं, कारण म्हणजे 19-20 मधलं काही स्टॅटिस्टिक आहे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या, ज्याला आपण इयरबुक म्हणतो, माझ्याकडे 22चं इयरबुक मी काल चेक करून आलो होतो, 23चं नाही पण 22च्या इयरबुक मध्ये असणारा एक माहिती काय, तर इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट फिशिंग प्रोड्युसिंग अँड सेकंड लार्जेस्ट ॲक्वाकल्चर नेशन इन द वर्ल्ड असं म्हटलेलं आहे भारताला. कोणाला म्हटलंय? सेकंड लार्जेस्ट फिश प्रोड्युसिंग, ओके, मत्स्य उत्पादनात सेकंड लार्जेस्ट म्हटलं आफ्टर चायना, अँड अगेन सेकंड लार्जेस्ट इन ॲक्वा, मत्स्य शेती, ॲक्वाकल्चर. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. इंडिया असं इयरबुक 2022 ला मेन्शन केलेलं आहे. जर आपण फिशरी आणि ऑल दॅट काढलं तर त्याच्यातच आफ्टर चायना. भारताच्या एकूण जे काही तुमचं मत्स्य उत्पादन आहे भारतातलं मत्स्य उत्पादन, या मत्स्य उत्पादनात तुमचं 70% हे सागरी, सॉरी 70% इनलँड म्हणजे गोड्या पाण्यातलं आहे आणि 30% हे आपलं कुठलं आहे? खाऱ्या पाण्यातलं आहे. लक्षात घ्या. ओके, गोड्या पाण्यातलं 70% आणि 30% खाऱ्या पाण्यातलं. जर आपण भारताचा विचार केला तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिसेंबर 2023 हॅड लॉन्च, जे काही असेल लॉन्च केलं ब्ल्यू रिव्हॉल्युशन 2014 ला, पण ते 2015-16 ते 2019-20 पर्यंत त्यांना काय करायचं? कंपाईल करायचं. आपल्या भारतात सर्वात जास्त सागरी मत्स्य उत्पादन कुठल्या राज्याचं आहे ते पण जातं, लक्षात घेऊ आपण. सागरी मत्स्य उत्पादन 1 नंबरला आहे गुजरात, 2 नंबरला आहे तामिळनाडू, शॉर्टच लिहितो तुम्ही लक्षात घ्या, 3 नंबरला आहे आंध्र प्रदेश, 4 नंबरला वेस्ट बेंगॉल आणि 5 नंबरला आहे ओरिसा. हे सागरीमध्ये. जर मी आलो इनलँड, मी त्याला गोड्या पाण्यातला म्हणतो. गोड्या पाण्यात या सर्वात जास्त उत्पादन आहे आंध्र प्रदेश, 2 नंबरला आहे वेस्ट बेंगॉल, 3 नंबरला आहे बिहार, 4 नंबरला युपी आणि 5 नंबरला इथे ओरिसाच. काय? ओरिसा. आणि एकूण मध्ये काढलं तर एकूण मध्ये आंध्र प्रदेश हे 1 नंबरवर आहे बिकॉज ऑफ इनलँड, बिकॉज ऑफ इनलँड फिशिंग. गोड्या पाण्यातलं हे सर्वात जास्त आंध्र प्रदेश. सो ही जाता जाता आकडेवारी डोक्यात टाकून जा. माहित नाही पुढे प्रश्न ऍग्री इकॉनॉमी असे प्रश्न आयोग विचारताय, त्या संदर्भात आयोग विचार करताय, त्याच्या संदर्भात आपल्याला ही माहिती काय होईल? उपयुक्त येईल असं मला वाटतं. त्या संदर्भात सुद्धा विचार करूया. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. लेट्स सी. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे. कारण ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे, शहराकडे स्थलांतर होते आहे, ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी आहे आणि ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त असतो. मी परत सांगतोय, पहिल्या प्रश्नात मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. जन्मदर म्हणजेच काय? दर 1000 व्यक्ती मागे त्या वर्षातील जीवित जन्मांची संख्या, दॅट इज जन्मदर. मृत्यूदर म्हणजेच काय? दर 1000 व्यक्ती मागे त्या वर्षातील मृत व्यक्तींची संख्या, दॅट इज मृत्यूदर. इट्स ऑल. आता हे लक्षात घ्या, असं होणारच नाही ग्रामीण भागात जन्मदर कमी आहे आणि ग्रामीण भागात जन्मदर कमी नाही, जास्तच असणार आहे. जर आपण शहरी आणि ग्रामीण काढलं तर कायम ग्रामीण भागात काय असणार? जास्त असणार आहे. आता त्याला 2-3 कारण आहे. त्याला सामाजिक कारण आहे, कारण ग्रामीण भागात अर्थव्यवस्था स्ट्रॉंग नाही आहे कुटुंबाची, त्याच्यामुळे त्यांना काय म्हणतात, जास्त काम करण्यासाठी हात हवे आहेत. जास्त काम करण्यासाठी हात हवे, मानसिकता जास्त मुलांना जन्म घातला जातो, जेणेकरून कुटुंबाला हातभार लागेल, रोजगार मिळेल किंवा त्यातनं आर्थिक उत्पन्न वाढू शकेल, एक मानसिकता आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून तिथं जन्मदर काय असणार आहे? किंवा जास्त. शहरात आलं की ऑलरेडी शहरात महागाई जास्त आहे, राहायची घराची सोय नाही आहे, तिथं खर्च परवडून असं झालाय, पण शहरात म्हणून जन्मदराला आळा घालला जातो नॅचरली. हे पण लक्षात घ्या. नॅचरली इन द सेन्स आपल्या व्यवस्थेतनं. मग हे तिथं आहे, त्याच्यामुळं जन्मदर कमी आहे हे तर नाही होणार, जन्मदर जास्त आहे. ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते, यस बरोबर आहे, स्थलांतर होते. पण या स्थलांतराचं कारण काय आहे? या स्थलांतराचं कारण आहे की ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते. मग आता ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध असते, पण एकच कारण आहे का? नाही, याच्यात 2-3 कारण आहे. सर्वात महत्वाचं कारण आहे की ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते, पण रोजगाराच्या शोधात ग्रामीणातनं लोक शहराकडे जातात. पण याच्यासोबत रोजगार तर आहेच, रोजगार आहे, व्यवसाय आहे, शिक्षण आहे, काय आहे, आणि आरोग्य सुविधा आहे, आरोग्य सुविधा किंवा पायाभूत सुविधा, अशी वेगवेगळी कारणं आहेत. म्हणून आता होतं काय, ज्यावेळेस प्रश्न आला हे चुकीचं आहे, मृत्यू जास्त असतो ना, तो याचा कारणांमध्ये तेव्हा विश्लेषण करताना याचे ऑप्शन जे खूप कन्फ्युज केलं, याच्यावर मुलांचे ऑप्शन ते दुसरं आयोगाची की वगैरे वॉट एव्हर. पण आता आयोगाच्या अँगलने आपण विचार करू. हे 2 आन्सर जवळचे वाटतात. ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते, बरोबर आहे, आणि तो ऑप्शन दिलेला आहे. यस, देयर इज द ऑप्शन बी अँड सी.
ग्रामीण भागात रोजगार, दोन्ही उत्तर द्यायला पाहिजे. आयोगाने उत्तर दिलंय फक्त बी. आता फक्त बी काय? बिकॉज मेन कारण काय, ग्रामीण भागातील शहराकडे स्थलांतर होते म्हणून इथली लोकसंख्या कमी होत आहे. पण स्थलांतर होण्याचं कारण रोजगार हे प्रमुख आहे, पण रोजगाराव्यतिरिक्त इतर कारण आहे म्हणून सगळ्यात प्रमुख असणार म्हणजेच काय, पी, असा त्याचा अर्थ आहे. सो अशा विश्लेषणातून आपल्याला अंडरस्टँडिंग इज अंडरस्टँडिंग बेस जरी सोपा वाटला असला, हा तुमची अंडरस्टँडिंग, तुमची लॉजिक आणि डेफनेस किती आहे हा चेक करणारा प्रश्न होता. आणि कंबाईन लावलेला प्रश्न 22च्या 3 ते 4 प्रश्न जे आहे जे ट्रॅडिशनल सोडतात, एकदम ते सोडून द्या. उत्तर आणि दक्षिण कुठला पर्वत आहे आणि किती ते भिलाई आहे, कुठं छत्तीसगडमध्ये काय, इट्स अ सिम्पल. पण 3 किंवा 4 प्रश्न आयोगाने अशा आणून टाकलेले आहे ज्याच्यात तुमच्या अंडरस्टँडिंग आणि त्याची कस लागतोय ते तुमचं क्लिअर पाहिजे, त्याच्यावर तुमची उत्तरं तयार होतात. कारण बाकी भिलाई किंवा तो सह्याद्री हे कोणाची चुकत नाही, सगळ्या जगाच्या बरोबर असतात. कस इथं लागतो, यातले प्रश्न जे परफेक्ट असेल त्याचा स्कोर तिथं वाढतो. भूगोल हा सोपा विषय, 15 पैकी 15 देणारा विषय आपण म्हणतो, पण हे पण लक्षात घ्यायचं आहे. या वेळी तुम्हाला हा प्रश्न चेक करायचा आहे. नाउ लास्ट बट वन क्वेश्चन, महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम होतो? बट ऑब्वियस हवामानावर विचारलाय. काय शब्द वापरला त्यांनी? हवामान. मग आता महाराष्ट्राच्या हवामानावर किनारपट्टीच्या मैदानावर सह्याद्री पर्वत आणि सातपुडा. बिकॉज सह्याद्री आणि सातपुडा काय करणार आहे, तुम्हाला बॅरियर तयार करतात पावसासाठी. त्याच्यामुळे सह्याद्रीच्या पश्चिमेकडच्या भागात जास्त पाऊस पडतो, पूर्वेकडे रेन शॅडो झोन तयार केलाय. किंवा सातपुडा त्या भागात पायथ्यापाशी आणि सातपुडाच्या या उत्तरेकडच्या दक्षिणेकडच्या उतारावर जास्त पर्जन्य पडतो, तिकडे दक्षिणेकडे पडत नाही. मग हा सर्वात महत्वाचा इम्पॅक्ट सह्याद्री आणि सातपुडा करतो. ह्या मुख्य तिकडे याचा काही संबंध किनारपट्टीचे मैदान हा महाराष्ट्राच्या हवामानावर करत नाही, किनारी मैदानावर पडतो. दख्खनचे पठार एक्स्ट्रीम फक्त दख्खनवर होतो, अख्खा मग तो समुद्र किनारी भागात जात नाही. पण हे दोन्ही भागी, हा किनारी भागात प्लस पठारी भागात याचा इम्पॅक्ट होतो, याचा पण पठारी भागात सुद्धा इम्पॅक्ट होतो. म्हणजे एकूण महाराष्ट्राचं हवामान या दोन याचा जास्त प्राकृतिक रचनेवर सर्वात जास्त काय झालेला परिणाम याच्यावर झाला. बिकॉज पर्जन्यात वाढ होतो, रेन शॅडो तयार होतो, त्याच्यामुळे हे उत्तर त्याचं आहे. आणि आयोगाने पण तेच दिलं, दॅट इज अप्रिशिएट आन्सर. अगेन लास्ट क्वेश्चन 2022 मधला, गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे? गुजरात राज्य म्हटल्यानंतर नर्मदा, माही, साबरमती, तापी. म्हणजे तापी हा रिपीट आलेला प्रश्न, हे लक्षात घ्या. तिथं जाता आपल्याला जर काही लक्षात ठेवायचं असेल, त्यामुळे एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवूया. हा उकाई 2 वेळा विचारलाय. हा उकाई तापीवरचा मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. बहुउद्देशीय म्हणजे पर्पज इरिगेशनचं असतं, पर्पज हायड्रोइलेक्ट्रिसिटी पॉवर प्लांटचं असतं आणि पर्पज पिण्याच्या पाण्यासाठी वगैरे काय 3 प्रकारचं मेन पर्पज असतं. नाहीतर मग बाकी तुम्ही वापरताच कशासाठी? फक्त इरिगेशनसाठी वापरता. आयदर हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर प्लांट आणि इरिगेशन असे दोन्ही उद्देश आले तर दॅट इज मल्टीपर्पज. आणि ओनली इरिगेशन हा पर्पज असेल तर मग त्याला मल्टीपर्पज म्हणत नाही, हे लक्षात घ्यायचंय. महाराष्ट्रात ऑलमोस्ट काय आहे, याच्यातले तापीवरचे महाराष्ट्रात सुद्धा आहे. फॉर एक्झाम्पल तापीरमध्येच तापीची उपनदी पूर्णा नदी, त्यावर शहानूर प्रकल्प आहे, तो सुद्धा हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर. अमरावती आणि अकोला हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्लस इरिगेशन, तो बहुउद्देशीय आहे. किंवा मग आता तुमच्या अरुणावती नंदुरबारमध्ये आहे, त्यालाही आपण म्हणतो मल्टीपर्पज असणारा. किंवा मग इकडल्या साईडनी असणारे जे खालचे आहे, ज्या जळगाव म्हणतो आपण धुळ्यामध्ये तापीमधले, ते मल्टीपर्पज नाही, दॅट इज ओनली द इरिगेशन पर्पज. एवढाच त्याचं हे लक्षात घ्यायचंय. साबरमतीवर कुठला महत्वाचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे का, मी जस्ट जाता सांगून ठेवतो. साबरमतीवर धरोई प्रकल्प आहे, हे पण लक्षात घ्यायचंय, गुजरातमध्ये. ओके, तापी झालंय. मही नदीमध्ये राजस्थानमध्ये आहे, राजस्थानमध्ये एक प्रकल्प आहे सागर डॅम त्याला म्हणतात. किंवा जमुनालाल बजाज सागर प्रकल्प असं त्याला म्हटलं जातं. त्याच्या नावाने नर्मदावर महत्वाचं आहे आपल्याला सरदार सरोवर, हे तर महत्वाचं आहे. नर्मदा सरदार सरोवर, त्याच्यात 2 मोठे प्रकल्प सरदार आणि इंदिरा सरोवर. ते सरदार सरोवर कंप्लीट झालं आणि 29 छोटे प्रकल्प आहे, 4 राज्य त्यातनं बेनिफिशियरी आहे, हे लक्षात ठेवायचंय. मल्टीपर्पज तो पण प्रोजेक्ट आहे नर्मदामध्ये. पण याचं आन्सर आहे तापी. अशा प्रकारे 2022 मध्ये आलेल्या एकूण 15 प्रश्नाचं विश्लेषण आपल्याला आपण केलेलं आहे. असंच आपण 2021, 2020 आणि रिपिटेशन मग मी तुम्हाला विश्लेषण करेल. तुम्हाला रिव्हिजन करताना खूप जास्त फायदा होईल किंवा अंडरस्टँडिंग करताना कुठल्या अँगलनी वाचलं पाहिजे असं मी म्हणेल, हे आपल्या इथे लक्षात घ्या. थँक्यू सो मच.